रिद्धी, खरं तर आजचा दिवस मनसेचे कार्यकर्ते, ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी, मराठी जनांसाठी अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक असा दिवस म्हणावा लागणार आहे। कारण आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित मेळावा पार पडतोय। 2 दशकांनंतर दोघं ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। अगदी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा आज मुंबईमध्ये विजयी मेळावा आहे आणि मुंबईतल्या वरळीच्या डोममध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा हा विजयोत्सव आज संपन्न होईल। हिंदी सक्तीचा जो GR आहे तो सरकारने मागे घेतला, रद्द केला आणि त्यामुळे आता ठाकरे बंधू हा विजयोत्सव करतात। खरं आणि या विजयोत्सवासाठी केवळ मुंबईतले नाही, राज्यभरातले मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, हे आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। वरळीच्या दिशेने ते चालतायत। आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद नेमकी काय ती दिसणार निश्चित। आणि मुंबईच्या वरळीतून ही ठाकरी तोफ धडाडताना दिसणार आहे आणि निश्चित यामध्ये सत्ताधारी निशाण्यावर असतील यात काही शंका नाही, कारण ठाकरे बंधूंकडून सातत्याने या गोष्टीच्या बाबतीत अगदी ठामपणे विरोध केला जातोय। हिंदी सक्तीला विरोध करण्याबाबत आधी वेगवेगळं भाष्य करणं आणि त्यानंतर एकत्र येण्याचा निर्णय घेणं, कार्यकर्त्यांनी त्या संदर्भात बॅनरबाजी करणं, त्यातून एक वातावरण निर्मिती होणं आणि आज प्रत्यक्षपणे हा विजयोत्सव साजरा होणं इथपर्यंत आपण आलेलो आहोत। आत्ताच्या क्षणाला प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि नंदकिशोर हे सध्या राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाच्या बाहेर आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नंदकिशोर, आता तुम्ही राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर आहात। अच्छा, वरळी डोमलाच कार्यकर्त्यांची गर्दी होणार, पण शिवतीर्थावर काय घडतं? इथे सुद्धा गर्दी जमली आहे का कार्यकर्त्यांची? नक्कीच रिद्धी, जर पाहायला गेलं तर ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा जो विजयी मेळावा आहे तो 11 आणि 12ची वेळ दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीत 12च्या दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बोलतील, त्या अगोदर 11च्या दरम्यान राज ठाकरे हे घरातून निघतील। मात्र तत्पूर्वी जर पाहायला गेलं तर सध्या 8 वाजता या ठिकाणी जास्त जरी हालचाली नसल्या तरी 9-10 वाजताच्या म्हणजे नाशिक पुण्यावरून जे मनसैनिक आहेत ते शिवतीर्थावरती राज ठाकरे यांच्या भेटीसाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी पहिल्यांदा इथे येऊ शकतात। मात्र जर पाहायला गेलं तर 11च्या दरम्यान राज ठाकरे घरातून बाहेर निघतील आणि त्या अगोदर जे मनसेचे जे प्रमुख नेते आहेत ते प्रमुख नेते जे आहेत ते शिवतीर्थावरती येतील, इथूनच ते वरळी डोमच्या दिशेने जातील। सध्या अविनाश अभ्यंकर हे राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आपल्याला पाहायला मिळतात। ठिकठिकाणून म्हणजे रात्रीपासूनच ठिकठिकाणून जे मनसैनिक आहेत ते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झालेले आहेत। आपल्यासोबत नाशिकहून आलेले काही कार्यकर्ते आहेत। काय वाटतं दादा, जवळपास 20 वर्षानंतर जे राजकीयदृष्ट्या वेगळे झालेले दोन्ही ठाकरे बंधू होते ते आज एक मंच शेअर करतात, काय मनातल्या भावना आहेत? सर, ॲक्च्युली ही गोष्ट खूप आधीच व्हायला पाहिजे होती। महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथापालथ चालू होती गेल्या कित्येक दिवसापासून, ती उलथापालथ होण्याच्या आधी दोघं ठाकरे बंधू आधीच एकत्र आले असते तर महाराष्ट्राचं काहीतरी वेगळं एक चित्र बघायला मिळालं असतं सर आपल्याला। मात्र आता काय नेमकं मनात वाटतं आगामी महानगरपालिकेच्या नंदकिशोर, तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेत राहा। आपण यानंतर दुसऱ्या ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर जाणार आहोत। रिद्धी, राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ, उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री निवासस्थानाबाहेरून आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत आहेत। शिल्पा, शिवतीर्थाबाहेर कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। मातोश्रीवरची काय परिस्थिती? कारण ठाकरेंच्या शिवसेनेनं मातोश्री या निवासस्थानी सुद्धा अनेक राजकीय घडामोडी पाहिलेल्या आहेत, जितक्या सेना भवनावर पाहिल्या तितक्याच मातोश्रीनं सुद्धा पाहिलेल्या आहेत। आत्ताची काय परिस्थिती? विक्रांत, आपण जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा तेव्हा ठाकरेंनी आवाज दिला, साथ दिली आणि त्या साथीला सगळे मराठी एकवटलेले पाहायला मिळाले। आता देखील हिंदी सक्तीचा जो निर्णय होता त्या विरोधात ठाकरेंनी आवाज दिलाय आणि आज मराठी माणसाची एकजूट पाहायला मिळणार आहे। सध्या मी मातोश्रीच्या बाहेरच आहे, उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर। आपण जर पाहिलं तर अद्याप कार्यकर्ते आलेले नाहीत किंवा उद्धव ठाकरेंच्या भेटीला कुणी आलेलं नाही। मात्र थोड्याच वेळात इथे गर्दी जमणार आहे, मराठी माणसांची एकजूट पाहायला मिळणार आहे आणि उद्धव ठाकरे मातोश्री या निवासस्थानाबाहेरून वरळीच्या दिशेने निघणार आहे। हा जो मराठी माणसांचा विजयी मेळावा आहे तो वरळी डोम येथे संपन्न होणार आहे। मात्र आज 2 ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 19 ते 20 वर्षानंतर एकत्र येतात आणि या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्यासाठी मराठी माणूस गेल्या अनेक वर्षांपासून उत्सुकलेला होता, उत्कंठा लागली होती। ती त्यांची उत्कंठा आज कुठेतरी पूर्ण होते आणि आज मराठीचा जो मुद्दा आहे, मराठी ज्यावरून अनेक महिन्यांपासून जे राजकारण रंगलं होतं या ठाकरे बंधूंपाशी, 2
2 महिने हे जे राजकारण रंगलं होतं ते राजकारण आता कुठेतरी शांत होऊन हे 2 ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळतील. मात्र इथून पुढच्या ज्या घडामोडी आहेत त्यांना देखील वेग येईल. अगदी. मात्र आता जर अगदी आपण अगदी पाहिलं शिल्पा तर